मैत्र दिवस, फ्रेंडशिप डे. आवर्जून तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ करावा. मला माहिती आहे नुकताच माझा एक शॉर्ट येऊन गेलाय आणि तरी सुद्धा इतक्या लवकर व्हिडिओ खास मैत्र दिनासाठी. कारण तुमचा माझा मैत्र तुमच्याशी बोलल्याशिवाय मला राहवत नाही. आवर्जून बोलावं, आवर्जून सांगावं असं खूप काही आहे मैत्रीबद्दल, खास मैत्रीबद्दल. जागतिक मैत्री दिनाच्या जाता येता कोणी ना कोणीतरी शुभेच्छा देतील, कुठले ना कुठले तरी फोटो पास होतील, कोणी कोणाला फुलं देतील, कोणी कोणाला चॉकलेट्स देतील. जसा ट्रेंड असेल, जशी मैत्री असेल त्यानुसार तुम्ही तुमचा मैत्रदिन साजरा कराल. पण या निमित्ताने आवर्जून आज मला तुम्हाला थोडंसं वॉर्म करावंसं वाटलं, थोडीशी एक जाणीव द्यावीशी वाटली. माझं ते कामच आहे, मी काउन्सिलर आहे. माझ्या आजूबाजूला अनेक अनेक प्रकारच्या मैत्री मी जुळताना पाहिल्या, फुलताना पाहिल्या आणि नंतर त्यातल्या बऱ्याचशा तुटतानाही पाहिल्या. काही तुटल्या, काही आटल्या. मला विचाराल तर त्यातल्या त्यात आहे काहीच होऊ नये, पण तरी त्यातल्या त्यात तुटणं बरं. तुटलं तर गाठ बांधता येते, आटणं वाईट. एकदा आटलं ना की गाठ बांधायलाही काही हातात राहत नाही. मग हे आटतं का किंवा तुटतं का, तर कित्येकदा आपण आपल्या मैत्रीला गृहीत धरतो. आपण जे बोलू, जसं बोलू, तो समोरचा ऐकून घेईलच, या समोरची समजून घेईलच, हा एक आपल्याला फाजील विश्वास असतो. कित्येकदा हा फाजील विश्वास टाळला, आपल्या मैत्रीण असेल, मित्र असेल, त्याच्या मनाचा विचार केला, त्याच्या जागी स्वतःला कल्पना केली, तर आपल्याला सहज लक्षात येईल आपला कुठला शब्द समोरच्याला दुखावून जाऊ शकतो. मी एक छोटीशी 2 उदाहरणं सांगणार, पुन्हा एकदा माझ्याच आयुष्यातली. माझ्या एका मैत्रिणीचा माझ्याकडून घनघोर अपमान झाला. मित्रांचा किंवा मैत्रिणीचा अपमान तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही चारचौघात बोलता. खाजगीत बोलला तर तो अपमान नाही होत. माझ्याकडनं तसं झालं होतं, अतिशय वाईट. अर्थातच त्यानंतर आमच्यातला संवाद संपला, एकमेकींकडे बघणंही टाळायला लागलो. आणि नंतर मला जेव्हा जाणीव झाली, तेव्हा माझ्या मनामध्ये बसलेल्या न्यायाधीशांनी मला शिक्षा केली. तू चुकलीस, तू चुकलीस, तू चुकलीस. आणि ते वयही असं होतं ना की काय करू कळत नव्हतं. हो, मी चुकले हे मनाशी तर मान्य झालं होतं, पण काय करू हे कळत नव्हतं. जेव्हा हा भावनांचा पोंडवारा असह्य झाला, तेव्हा मी माझ्या गुरुकडे धाव घेतली. माझा गुरु, माझा काउन्सिलर, माझा नवरा. आणि असावा तितकाच तो अतिशय हार्श गुरु आहे. तरी मला तितक्याच हार्शली सांगितलं, तुझी चूक तुला मान्य आहे ना? आता जेव्हा केव्हा ती मैत्रीण भेटेल तेव्हा चार चौघात तिची माफी माग. चार चौघात, हे खूप महत्वाचं. चार चौघात अपमान केलास ना, चार चौघात माफी माग. आणि म्हणायला खूप सोपं आहे, लिहायला या गोष्टी खूप सोप्या आहेत. प्रत्यक्ष माफी मागणं हे अवघड असतं. खूप धाडस लागतं, खूप स्वतःला गोळा करावं लागतं. पुन्हा एकदा त्या पश्चात्तापाच्या आगीतून होरपळून त्या एका खूप वाईट मनस्थितीतून तुम्हाला जावं लागतं. पण जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा त्या आगीतून तावून सुलाखून निघालेल्या सोन्याप्रमाणे पुढे येते. यातून जर तुमची मैत्री टिकली तर ती टिकली. आणि मी अतिशय भाग्यवान आहे. ती मैत्रीण मला पुन्हा एकदा भेटली आणि मी जेव्हा तिचा अपमान केला होता, त्यावेळेला ज्या काही मैत्रिणी आजूबाजूला होत्या, त्यांच्यातल्याच काही समोर असताना सगळ्यांच्या समोर तिची पुन्हा एकदा अतिशय शुद्ध निर्मळ मनाने माफी मागितली. काय होतं माहितीये, अशा वेळेला विशेषतः बायकांच्या मध्ये तर अगदी पटकन रडू येतं आणि हे अश्रू सगळं पुसून टाकतात, किमान मदत तरी नक्की करतात. मला माहितीये ती कधीच विसरणार नाही, मला माहितीये मी कधी विसरणार नाही. पण आता आम्ही स्वच्छपणे एकमेकींना भेटू शकतो, पुन्हा एकदा आमच्यातल्या मैत्रीचा आनंद घेऊ शकतो.
असंच अजून एक उदाहरण आहे माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत. त्याचा मित्र त्याला घालून पाडून बोलला, अतिशय वाईट, दारूच्या नशेत. आणि हा तुटला आपल्या मित्रापासून. आता कदाचित तो मित्र वाट बघतोय की असेल ना, मैत्री होती ना, झालं गेलं विसरून जावं, की जाता तसंच सॉरी चल रे, असं नसतं होत. कारण तुम्ही जो काही घाव घातलाय तो किती किती खोल गेलाय, त्याची जखम किती खोल गेली आहे. तुम्ही फुंकर घातलीत का का त्या जखमेला वाऱ्यावरती सोडून दिलं? हा विचार घाव घालणाऱ्याकडनं व्हायला पाहिजे. तो झाला नाही आणि ते मैत्र पुन्हा जुळून आलं नाही. ही मैत्री आटत गेली, तुटली नाही. माझ्या आधीच्या किस्सामध्ये ती मी माझ्या बाजूने तोडली होती, पण मीच पुढे येऊन गाठ बांधली. एक गाठ नक्की आहे, नात्यामध्ये या गाठी जेवढ्या जास्त बसतील तेवढं तुमचं नातं विरत जाणार. मला माहिती मी खूप निगेटिव्ह सांगतेय का, कारण हो, खूप पॉझिटिव्ह गोष्टी आज सगळीकडे फिरणार आहेत वेगवेगळ्या मेसेजमध्ये, मग अशी मी जसं म्हणलं तसं. पण तुम्हाला वॉर्न करायला आज मी आवर्जून हा व्हिडिओ केला. आपल्याला कळतही नसतं, कित्येकदा आपण हळूच हसतो, हळूच एखाद्या व्यक्तीकडे बघतो, हळूच आपल्या दुसऱ्या एखाद्या मित्राच्या कोपऱ्याला ढुशी देतो, हळूच डोळ्यांनी किंवा चेहऱ्यावरती काहीतरी हावभाव येतात. पण आपल्याला कळतही नसतं की आपण अतिशय सहज वागलेलो, कोणीतरी वेगळं आपल्या नकळत कॅच करतंय, त्याचे स्वतःला हवे तसे अर्थ लावतंय आणि त्या व्यक्तीबरोबर असलेली मैत्री आपली धोक्यात येते. हे आपल्याला कळतही नसतं. मग याच्यावरती उपाय काय? मी नुसतं समस्या नाही मांडते, उपायही सांगते. मैत्री हा एक निर्मळ प्रवाह पाहिजे, अतिशय निर्मळ प्रवाह. हो, दगडगोटे असतात, हो मध्येच लाटा उमटतात, हो मध्येच तरंगही उठतात, उठू देत ना. पण त्या प्रवाहाने कधीही दोन्ही बाजूच्या कडांची मर्यादा ओलांडता कामा नये. तो प्रवाह वाहता पाहिजे, त्याचा डोह होता कामा नये. कारण डोह अनेक गोष्टी पोटात साठवतो आणि कित्येकदा त्याचं पाणी गढूळ राहतं. आपली मैत्री ही निर्मळ, स्वच्छ, पवित्र पाहिजे, तर ती त्या राहते. मग एखाद्या वेळेला आपल्याला वाटलं की अरे आपला हा मित्र किंवा आपली ही मैत्रीण आपल्याशी पहिल्यासारखं बोलत नाहीये, कुठेतरी काहीतरी बिनसलंय, तेवढ्या स्वच्छपणे अतिशय स्वच्छ अप्रोच ठेवून विचारा, काय चुकलं माझं? पहिल्यांदा चूक स्वतःकडे आधीपासून घ्या. हे गृहीत धरू नका की मी तर काही चुकले नाही, की मी तर काही चुकलो नाही, मग याला असं बघायला काय झालं. असं जेव्हा मनात येतं तेव्हा लक्षात घ्या, ती तुमची मैत्री नसतेच. ती मैत्री जर असेल, तुम्हाला ती हवी असेल, तर तिला भरभरून स्वीकारा. आधी मान्य करा की कदाचित माझीच चूक असेल, मी कुठे चुकलो, मी कुठे चुकले, सांग मला म्हणून पाठपुरावा करा. आणि जर लक्षात आलं की अरे आपली काहीच चूक नव्हती, आपल्याला कळलंही नव्हतं की आपल्या या कृतीमुळे आपला हा मित्र किंवा आपली ही मैत्रीण दुखावली गेली, तर पुन्हा एकदा, जरी तुम्ही चुकलेले नसाल, मित्रासमोर माफी मागायला काय जातं? दोस्ती यारी में सब कुछ चलता है नाही, दोस्ती यारी में सब कुछ जायज है, चलता है नाही. खूप फरक आहे त्यामध्ये. यावरती आवर्जून एक कविता केली, माझी कविता. आज मी माझ्या काउन्सिलिंगच्या व्हिडिओजमध्ये पहिल्यांदा माझी कविता ऐकवणार आहे. आत्ता मी जे काही बोलले तुम्हाला, हेच सगळं एकत्र साधणारी ही माझी छोटीशी कविता. आवडली तर जरूर सांगा. याने जर तुमच्या मैत्रीमध्ये कुठे काही फरक पडला तर मला कळवायला विसरू नका. ही कविता लिहिताना माझ्यासमोर माझ्या काही मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यामध्ये झालेले थोडेसे ताणेबाणे, थोडंसं तू तू मैं आणि मागे बोललं गेलेलं, ह्यातून ही कविता सुचली आहे. मैत्रीमध्ये मागे बोललं जाता कामा नये. तिथे ती मैत्री कुठेतरी संपलेली असते किंवा संपायच्या वाटेवर असते. वेळेत सावरा, मैत्री खूप महत्वाची आहे. मैत्री इतकं सुंदर नातं नाही, कारण सांगू, जे नातं हे नात्याने बांधलेलं असतं, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, सासरचे नातेवाईक, माहेरचे नातेवाईक, हे जे नातं असतं ना, हे तुम्हाला जबरदस्तीने ते असतंच. तुम्हाला त्याला काही चॉईस नसतो, पण मैत्री ही तुमच्या चॉईसने असते.
तुमच्या चॉईसनी आहे ना, मग ती जपा. यासाठी आवर्जून. आणि माझी कवितेचं नाव आहे सहज सखे. मी स्त्री आहे आणि माझ्या मैत्रिणी जास्त आहेत मित्रांपेक्षा, म्हणून मी आवर्जून उल्लेख करताना किंवा ऍड्रेस करताना हे सखीला केलंय. पण नॉट नेसेसरी, इथे सख्या पण असू शकतं, म्हणजे मित्रा असं पण असू शकतं. कसंही घ्या. ऍक्च्युली इट इज जेंडर न्यूट्रल इवन दो इट इज मेन्शन्ड टू अ फिमेल फ्रेंड. ओके. कवितेचं नाव आहे सहज सखी. सहज सखे एकदा विचार कर मनात, सहज सखे एकदा विचार कर मनात, हळूच बोललीस का कधी कुण्या कानात. कुणी असेल पकडला तुझा कटाक्ष तिरका, कुणी असेल पकडला तुझा कटाक्ष तिरका, कुण्या मनास बोसला असेल अनर्थ नेमका. सहज सखे एकदा विचार कर मनात, हळूच का हसलीस कधी मान वेळावत. कुणी असेल तो वेचला क्षण एका निमिषात, असेल का खोल बसला घाव कुण्या हृदयात. सहज सखे एकदा विचार कर मनात, नाव कुणाचे अनाहूत आले का तव ओठात. असेल कोणी ओठंगले क्षणैक बघवळून मागे, कुठे हातातून अंतरीचे ओघळले का काही धागे. सहज सखे एकदा विचार कर मनात, भवतीच्या भावबंधाचे गोप तुझ्याच हातात. कुठे सैल कुठे घट्ट बांधवीण रेशमी, त्या तलम लगडीतच लपल्या सुखाच्या उर्मी. स्वच्छंदे आनंदे भरू दे नात्या गोत्यांचे आहेर, स्वच्छंदे आनंदे भरू दे नात्या गोत्यांचे आहेर. निर्मळ मन तुझे सदा राहो आपुल्या मैत्राचे माहेर. निर्मळ मन तुझे राहो, तुझे सदा राहो आपल्या मैत्राचे माहेर. नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना जागतिक मैत्री दिनाच्या मनपूर्वक निर्मळ स्वच्छंदी शुभेच्छा.